भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या मारहाण व लुटमारीच्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी भिवंडी येथील सराईत गुन्हेगार असून तो अद्याप फरार आहे। त्याच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आले। काही दिवसापूर्वी भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काही समाजकंटकांनी हल्ला करून मारहाण व लुटमार केली होती। या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। घटनेची गंभीर दखल घेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत विविध ठिकाणी छापे टाकली। या कारवाईत 9 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। या दरम्यान या गुन्ह्यातील एक सराईत आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ग्रामीण पोलीस उपायुक्त डॉक्टर डी.एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की फरार आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल। तसेच पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून भावली धरणासह संवेदनशील पर्यटन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे। वृत्त संकलन देवळा न्यूज नाशिक।